नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी या दैतपांगलेच्या शंकरपटामध्ये तर आपल्यासोबत काही बैलगाडा मालक आहेत, तर त्यांना त्यांच्या बैलाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारू। तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा मला। माझं नाव मनीष नंदकुमार काशीवार। सोबत्यांचे नाव काय म्हटलं? सोबत्यांचे नाव सोबत्यांचे हा माझा मित्र मनीष काशीवार, हे आमचे सहकारी आहेत परसोडीचे, आणि हे सालेबाटा कोसमदोंडी असा आमचा सर्व ग्रुप आहे। कोणत्या ग्रुपने चालते? आमचा सूर्या शेरा सूर्या ग्रुप कोसमदोंडी। मालक तुम्ही स्वतः आहात की? हो, मी स्वतः शहारे सर आहेत आमचे मामाश्री, आमचे मामा आहेत। आणि मग बैलांचे नाव? हा लालवाला याचा शेरा, हा बारूद, सालेबाटा, सूर्या कोसमदोंडी, आणि तो आहे श्याम परसोडीचा, सौंदर्य परसोडी। तर काल सेकंद किती बनले होते दादा या जोडीचे? आमचे सेकंद आहे तिचे 34-77, 34-71, आणि तिचे आहेत 35-18। मग आज किती नंबरवर खेळून राहिला? आता हा आमचा मोठा जोडा आहे 5 नंबरला, आणि तो 7 नंबरला। आज विरुद्ध पार्टी वगैरे कोण? विरुद्ध पार्टी 5 नंबरला जिल्हा चॅम्पियन नागपूर कटरेजी, आणि त्याच्यासोबत आहे महावीर वंजारी नीलागोंदी। तर मग याची खरेदी वगैरे कुठली आहे दादा? हा आमचा एमपी वरून खरेदी आहे याची। हा यांचा भाऊ वगैरेचा, आणि हा पंजाबचा आहे जोडाच आहे तो? हो, पंजाब। हे सिंगल आणल्यात नाही, तो जोडाच आणला? हो, जोडाच। याचा पर वगैरे चांगला आहे। कातकर कोण आहे बघ? कातकर आमचे कुठे गेले? नितीन सवार आहेत जांभळीचे। नितीन भाऊ सवार आहे? हा, नितीन भाऊ सवार जांभळी। मग दादा आणखी कुठे खेळ झाला? आता इथं माऊलीला 3 नंबरला होता, मोठावाला जोडा आहे का? 3 नंबरला, आणि हा होता तो 1 नंबरला, आणि हा 3 नंबरला। म्हणजे 1 नंबर चांगला निघाला तो? हो, तो 1 नंबरला होता माऊलीला, आणि हा 3 नंबरला। चांगलाच आहे। त्याच्यानंतर पात्रला 3 नंबरला होता पुन्हा। मग दादा याची खिलाई वगैरे? खिलाई आता जे आहे ते चुन्नी सर्वसाधारण? हो, गव्हाचा आटा, चुन्नी, आपली ढेप वगैरे जे काही देतात ते साधं। आणखी काय खरेदी विक्रीचा काही? खरेदी विक्री नाही, आपण तर बैल विकतच नाही, शौक म्हणून आपण पालतो त्यांना। कधीपासून लागला? मला तरी 9वी-10वी पासून आहे। जे पुराणा जुनाच आहे, पट बनवण्याच्या आधीपासून। घरचे काही शौकांचे होते का? नाही, मी स्वतः माझ्या वडिलांनी 2 अंधात गोरे घेऊन आणला होते काठी बाजार वरून। तिथं आमच्या घरी एक वासरू निघाला पटाचा, तर त्या बैलामुळे आमच्या त्या बैलाचं नाव होता शेरा। त्याचा शेरा होता, मग हा आला आम्हाकडे म्हणून याचा आम्ही नाव शेरा ठेवला। तर त्या बैलामुळे आम्हाला शौक लागला, मग त्याच्यासाठी आम्ही कितीतरी जोड घेतले, पण त्या बैलाला पुरतच नव्हते। आधीपासूनच म्हणजे शौक आहे मला पट बनवण्याच्या आधीपासून। हे होडीसाठी फक्त सेकंद साठी? नाही, सेकंद होडीचा शौक नाही। चांगला आहे ते पण, कारण होडीच्या याच्यामध्ये पण भरपूर याच्यात कम जास्ती होत राहते, मग ते पण बरोबर होतात। तर मग दादा आणखी काय माहिती देऊ शकता बैलाबद्दल? बैलाबद्दल आणखी माहिती म्हणजे आमच्या घरचे साज आहेत बाबा, त्यांच्याशिवाय करमत नाही आम्हाला। एक तुमची ओळख बैलापासून, त्यांच्यापासून आम्ही नाव करून दिलाय तुमच्या का? आर्टिस्ट आधी पहिले चालू होते ते आमचे आरटी शहारेच्या नावानं, आताही चालतात। मामा आहेत आमचे आरटी शहारे, एकनाथ शहारे, आरटी शहारे मामा आहेत, त्यांच्याच कडून हे घेतलेले बैल आहेत, त्यांनीच घेऊन दिलेले आहेत। मी भाषा आहे त्यांचा, माझ्याकडे राहतात। देखरेख वगैरे सर्व माझ्याकडेच आहे। हे चारच आहेत का आणखी काही बैल आहेत? नाही, आणखी 3 बैल घरी आहेत। हो, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल।